नमस्कार, मी सागर जोशी. TV9 विशेषमध्ये आपलं स्वागत. सरकारबद्दल आस्था आणि विश्वास व्यक्त करणारे लक्ष्मण हाके अर्थ खात्यावर मात्र सडकून टीका करतायत. निधीच्या वादाचा मुद्दाला स्वतः हाकेंनीच वैयक्तिक टीका करून फाटे फोडले. त्यानंतर हा वाद अनेक कारणांनी गाजतोय. त्यासाठी पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट. तुझी काय ऐकत आहे? तुझी अवकाश ड्रायव्हरने दाखवली तुला. त्याला पगार दे, पहिल्यांदा त्या ड्रायव्हरचा पगार दे, मग अजितदादांवर बोलण्याचा प्रयत्न कर. यांनी सुरुवात केली आहे पहिल्यांदा. या हाकेने पहिल्यांदा सुरुवात केली म्हणून त्याचं उत्तर दिलं. वैयक्तिक टीकेची स्वतः सुरुवात करणाऱ्या हाकेंनीच आता माझ्यावर वैयक्तिक टीका का असं म्हणत राग आळवला. हे सोलापूरच्या सांगोल्यातले सचिन बनगरे. हाके समाजासाठी काम करतायत म्हणून त्यांनी 3 वर्ष हाकेंकडे मोफत ड्रायव्हर म्हणून काम केलं. मात्र ठरल्याप्रमाणे नंतरच्या 2 वर्षांचा पगार हाकेंनी थकवला आणि मागणी केल्यावर धमकावण्यात आलं असा आरोप बनगर यांनी केलाय. 2 वर्ष झालं मी माझा मुलगा आजारी असताना माझेच पैसे असून मी हाके सरांना कॉल केले. हाके सरांनी माझे कॉल उचलले नाहीत. मी पैसे मागितल्यावर मी पुन्हा व्हॉट्सअपला मेसेज केले सरांना, सर माझा मुलगा आजारी आहे, मला माझं पेमेंट देऊन टाका. हाके सरांनी माझ्या भावाला कॉल करून धमकी दिली. तुमच्या घरच्यांनी शिक्षण किती झालं आणि कुठे नोकरी लावतो म्हणलं? इंजिनिअरिंग झालेलं आहे, कुठे बी कंपनीत कुठे बी मी जॉबला लावतो. लावलं नाही लावलं. आज किती दिवस झाले काम सोडून? मी 4 महिने झाले काम सोडून, 4-5 महिने झाले. आता काय परत कॉन्टॅक्ट त्यांचा नाही? कॉन्टॅक्ट माझा कॉल उचलत नाहीत सर. ड्रायव्हरचा पगार दिला नाही, आम्ही त्याला उघड करू म्हणजे असं ट्विट केलं. ड्रायव्हरचा पगार दिला नाही तर ड्रायव्हर कोर्टात जाईल, पोलीस स्टेशनला जाईल. त्याला काही तथ्य वाटलं तर मला अटक करतील. असेल तर ते जातील ना कोर्टात. कायद्याचं राज्य आहे. कायदा काय माझ्यासाठी वेगळा आहे का? मी जर इरेग्युलर वागलो असेल मी जेलमध्ये जाईल. तू कशाला टेन्शन घेतोय? आता हाके सर म्हणतात तुम्ही कोर्टात जावं. कोर्टात जाण्या एवढी जर माझी परिस्थिती असती तर मी तुम्हाला पैसे मागितले असते, माझा पगार मागितला असता का? मी तिकडेच गेलो असतो ना कोर्टात. मी काल ड्रायव्हरनं कोर्टात जावं म्हणून सल्ला देणाऱ्या हाकेंनी आज मात्र पगाराबद्दल एकाच प्रतिक्रियेत 3 वेगवेगळे दावे केले. पहिल्या वाक्यात सांगितलं की मी ड्रायव्हरचा पगार दिलाय आणि दिला नसेल असं म्हणायचं असेल तर मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. दुसऱ्या वाक्यात हाके म्हणाले की माझ्या लोकांनी कधी 5 तर कधी 10,000 चालकाला दिलेत, मात्र आम्ही पैसे दिल्याच्या सह्या घेतल्या नाहीत. आणि तिसऱ्या वाक्यात म्हणाले की आम्ही एका क्षणात त्याचा पगार देऊ. म्हणजे हाकेंना पहिल्या वाक्यात चळवळीतला माणूस पैसा कुठून आणणार असं सुचवायचं होतं. दुसऱ्या वाक्यात पैसे दिले पण ड्रायव्हरच खोटं बोलतोय असं हाकेंचं म्हणणं आहे. तर तिसऱ्या वाक्यात ड्रायव्हरचा पगार एका क्षणात देऊ असंही हाकेच सांगतायत. ड्रायव्हरचा पगार मी दिलाय आणि जर तुम्हाला नाही दिला असं म्हणायचं असेल, अरे मी साधा चळवळीतला कार्यकर्ता आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी कधी 5,000 कधी 10,000 कधी 20,000 त्या मुलाला दिलेत. चूक आमची एवढी झाली की त्याच्यावर त्याची सही घेतली नाही. तो ड्रायव्हर हा आमचा कार्यकर्ता आहे आणि प्रश्न आर्थिक आहे. एका क्षणात त्याचा पगार आम्ही द्यायला लावू. हाकेंची तक्रार निधीच्या आरोपांची होती. मात्र त्यावर अर्थमंत्री अजित पवारांना हाके यांनी जनावराला गोचिड चिकटावं तसं अजित पवार अर्थ खात्याला चिकटलेत. अजित पवार सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्तावाला माणूस आहे. यापुढे भांडवलदार पवार पाटील देशमुख सत्तेत नको, फडणवीसांना बघून आम्ही भाजपला मतं दिली आहेत अशी वक्तव्य करत निधीचा मुद्दा मांडला. अजितदादा पवार हे एखादं गोचिड एखाद्या जनावराला चिकटून बसतं तसं अर्थ खात्याला गेल्या 20 वर्षापासून चिकटून बसलेले. तुमच्या चॅनलकडे सगळे व्हिडिओज आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे गोचिडासारखे चिटकलेले आहेत. अशा प्रकारची भाषा झाल्यानंतर आम्ही कार्यकर्ते म्हणून कसं काय शांत बसतात? गोचिडासारखे चिटकले 10 वेळ त्याच माणसाकडे अर्थमंत्री खातं कसं? हे सुरुवात ज्या समोरच्या व्यक्तीने केली त्याला त्याच भाषेचे उत्तर द्यावं लागतं. आता राहिला प्रश्न YZ नावाचा मराठी चित्रपट आहे. तो चित्रपट एखाद्याने बघावा की YZ चित्रपट जो मराठी चित्रपट आहे गुगलवर टाकून बघा. या आता समोरच्याला त्याचा काय अन्वयार्थ करायचा आहे तो त्याच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. पण अजितदादांवर ज्या वेळेस आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर एकेरी भाषेमध्ये कोणी टीका करतं त्यावेळेस आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देतो. असंविधानिक भाषा बोलतोयस तू. असंविधानिक भाषा बोलतोय अमोल मिटकरी. अरे तुरे नाही करायचं. नीट बोल. आता नीट बोल. तू अरे तुरे केलास पहिल्यांदा. अमोल मिटकरी नीट बोल. तू अजितदादांना बोलशील आणि ऐकून घेऊ. तो नीट बोल. तो नीट बोल. तो नीट बोल. तो नीट बोल पहिला. तू कधीपासून
मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी किंवा मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय निधी मंजूर होतो का? हाके जे आरोप करतायत तेच आरोप भुजबळ, मुंडे, सावे हे ओबीसी मंत्री का करत नाहीत? सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री किंवा सरकारला हाके प्रश्न का करत नाहीत? जर हाकेंची तळमळ खरी असेल तर अर्थ खात्यावर जहरी टीका आणि सरकारवर बोलताना हाकेंची भाषा मवाळ का होते? अजित पवार भाजपसोबत युतीत असूनही हाकेंनी निवडणुकीत भाजपचा प्रचार कसा केला? अशा अनेक प्रश्नांची हाके गोल गोल उत्तरं देतात. मग पंकजा मुंडे आहेत किंवा भुजबळ आहेत, अतुल सावे आहेत, हे सुद्धा हे ओबीसी नेते आहेत. मग हे ओबीसी नेते कॅबिनेटमध्ये बोलत नाहीत, फक्त हाकेच ओबीसी प्रश्नावर मुद्दा म्हणतायत असं म्हणायचं? बोल, मी काय म्हणतोय, लक्ष्मण हाके खोटं बोलतोय ना. अजितदादा पवारांच्या सचिवानं एक श्वेतपत्रिका जाहीर करावी ना. पण हाके, तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करायला पाहिजे. श्वेतपत्रिका काढण्याची मागणी तुम्ही अजित पवारांकडेच करणार. मी या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीच्या आमदार आणि मंत्र्यांना एकत्रित घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी एक बैठक लावावी आणि याच्यावरती श्वेतपत्रिका जाहीर करावी. फक्त अजितदादांच्या बाबतीमध्ये वाद वाढला कुठं तर अमोल मिटकरी नावाच्या वरिष्ठ सभागृहातल्या आमदारानं ज्यावेळी लक्ष्मण हाकेला YZ, एक मेंढपाळाचा पोरगा, धनगराचा पोरगा फक्त महाज्योतीला निधी मागतोय, तर हा माणूस मला YZ म्हणला. आम्ही गप्प बसणारी माणसं आहोत काय? याचा ऐकून घेतल्यावर आम्ही गप्प बसणार का? यांनी माझ्यावर आरोप केले, माझ्यावर वैयक्तिक आरोप केले, माझ्या केसावर गेला. दर 2 दिवसांनी हाकेंच्या दाव्यात आणि विधानांमध्ये प्रचंड विरोधाभासही दिसतो. आम्ही जनतेच्या दरबारात जातोय, आम्ही जनतेला समजावून सांगतोय, ही मुवमेंट आहे, ही चळवळ आहे. अरे आम्ही जनतेच्या दरबारात जातोय ना, सांगतोय ना मीडियाच्या माध्यमातून. बरं, आम्ही लेखी तक्रार दिली, निर्णय कोण घेणार आहेत? त्याच्यावर सायनिंग अथॉरिटी कोणाची आहे? तो विषय कुठं चर्चेला जाणार आहे? अजितदादांनी उद्या एखादी श्वेतपत्रिका जाहीर करावी ना. आणि मी जर खोटं ठरत असेल तर मी सगळे आरोप माघारी घ्यायला तयार आहे आणि अजितदादांची माफी मागायला तयार आहे. आणि बाय डिफॉल्ट मी देवेंद्र, ऐका ना मॅडम, बाय डिफॉल्ट मी देवेंद्र फडणवीसांना महायुतीच्या बाजूने मी बोलतोय, त्यांना पाठिंबा व्यक्त करतोय. तर मी फक्त अर्थमंत्र्यांसमोर फक्त महायुतीला तुम्ही निधी का देत नाही? जरांगेंनी कितीही विरोध केला तरी अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झालेच आहेत, असं उत्तर 7 दिवसांपूर्वी हाकेंनी दिलं होतं. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून अजित पवार कायम सत्तेत कसे राहतात असं विचारायला हाकेंनी सुरुवात केली. जरांगेंना माझं सांगणं आहे, अजितदादांनी विधानसभेला किंमत मोजलेली आहे. तू किती जरी आपटलीस तरी अजितदादा उपमुख्यमंत्री झालेलेच आहे. पवार हे सरंजामवादी आहेत. हा सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्तावाला माणूस अजितदादा पवार आहे. अजितदादा पवार हे एखादं गोचिड एखाद्या जनावराला चिकटून बसतं तसं अर्थ खात्याला गेल्या 20 वर्षापासून चिकटून बसलेले जे भांडवलवाले लोक आहेत, पवार, पाटील, देशमुख, या लोकांनी ओबीसीवर अन्याय केला म्हणून आम्ही भाजपला स्वीकारलेलं आहे. हाकेंचा आक्षेप आहे की अजित पवारांना वारंवार अर्थमंत्रीपद का हवं. मात्र हाकेंना वारंवार अर्थमंत्रीपद कुणी दिलं यावर हाके थेट बोलत नाहीत. हाकेंच्या आक्षेपानुसार अजित पवार नेहमी सत्तेत कसे राहतात, मात्र त्यांना नेहमी सत्तेत कोण घेतं यावर हाकेंची भाषा मवाळ होते. मिटकरी जर मुद्दा निधीचा आहे तर मग तुम्ही हाके आणि मिटकरी हे असे वैयक्तिक टीकेवर काय येतात माझ्याकडे दिवसभर? बोला निखिलाजी, बोला. मिटकरी आणि हाके दोघांनाही मी सांगते, मुद्दा जर निधीचा आहे, मुद्दा जर ओबीसीच्या हिताचा आहे, तर अशा वेळेला हा वैयक्तिक मुद्दा येतो कुठून? इथे राजकीय अवकात येते कुठून? निखिलाजी ऐका, ह्याचा त्याचा काय संबंध आहे रे? तुझा काय संबंधाशी संबंध? त्याला सांगा ना, मग माझा फोन घेता ना तुम्ही, माझी बाजू ऐकून घ्या. बस रे, चल रे, माझी बाजू ऐकून घ्या. बाहेर चल माकडा, माझी बाजू ऐकून घ्या. ए माकडा चल. तुला मागच्या त्या म्हाताऱ्याच मारतीन तुझ्या पाठीवर. जास्त चरचर नको करू, जरा शांत बस. ते आजी मारून तुझ्या कानावर मागून जरा बघ. आजी बघते तुझ्याकडे कसं माकड भाऊ बोलतोय ते. जरा गप्प बस. तुझ्या मागची आजी बघ, आजी तुझ्या कानावर मारून तुझी येते. आजी बघ माग, तुला शिवे देता येतं? माग बघ रे, माग बघ माकड. काय वळवळ करायला लागला? तुझ्या मागच्या आजी बघ तुझ्याकडे कशा बघतायत की हा असा का बावळलाय म्हणून. तो तूर्तास निधीच्या वादात हाकेंनी गोचिड शब्द वापरून वैयक्तिक टीकेची सुरुवात का केली यावरून मिटकरी आक्रमक झालेत आणि दुसरीकडे मिटकरींनी मला वापरलेल्या YZ शब्दाचा अर्थ महाराष्ट्राला सांगावा यावर हाके अडून बसलेत. गोचिडासारखे चिटकले,
10 वेळ त्याच माणसाकडे अर्थमंत्री खातं कसं, हे सुरुवात ज्या समोरच्या व्यक्तीने केली त्याला त्याच भाषेचे उत्तर द्यावं लागतं. भाषेमध्ये कोणी टीका करतं त्यावेळेस आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देतो. असंविधानिक भाषा बोलतोयस तू, असंविधानिक भाषा बोलतोय अमोल मिटकरी. अरे तुरे नाही करायचं, नीट बोल, आता नीट बोल. तू अरे तुला केलास पहिल्यांदा. अमोल मिटकरी नीट बोल. नीट बोल. तू अजितदादांना बोलशील आणि ऐकून घेऊ. तो नीट बोल. तो नीट बोल. तो नीट बोल. अरे तो नीट बोल पहिला. तू कधीपासून ओबीसीचा नेता झाला, तू विचारला ना. रवी लव्हेकर, TV9 मराठी, पंढरपूर, सोलापूर.